नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील वर्ग समीकरणे याचा अभ्यास करणार आहोत. यात वर्ग समीकरणे म्हणजे काय, तर ज्या समीकरणात चलाचा x चा उत्तम घात हा 2 असतो त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणत असतो. तर याचं पाहायचं गेलं तर सामान्य जे रूप आहे ते ax² + bx + c = 0 याप्रमाणे वर्ग समीकरणे आपण करू शकतो आणि a हा 0 नसतो म्हणजे हे स्थिरांक आहेत. तर वर्गीय समीकरण सोडवण्याच्या विविध पद्धती सुद्धा आहेत. आता आपण इथं 9वी मध्ये आपण बहुपदी शिकतो आहे किंवा बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार आपण अभ्यासलो आहे. तर एका चलातील त्या ज्या बहुपदींची कोटी 1 असते तिला आपण रेषीय बहुपदी आणि जिची कोटी 2 असते तिला आपण वर्ग बहुपदी असं म्हणत असतो. आता आपण यामध्ये दिलेल्या प्रमाणे खालील बहुपदीचे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असे वर्गीकरण करून आपण ते काढलेले आहेत. तर आपण वर्गी समीकरण सोडवण्याच्या विविध पद्धती बघू. तर पहिली आहे घटक पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत, सूत्र पद्धत. सूत्र पद्धत म्हणजे काय? x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे उदाहरण आपण सूत्र पद्धतीच्या ह्या उदाहरणाद्वारे आपण सूत्र पद्धत वापरू शकतो. आता याच्यामध्ये विविध गोष्टी आपण शिकू शकतो. आता याच्यामध्ये बघायचं झालं तर आपण रेषीय समीकरणे बघणार आहोत. तर ज्या समीकरणाच्या चलाचा x चा उत्तम घात हा 1 असतो त्याला आपण रेषीय समीकरण असं म्हणत असतो आणि त्याचं सामान्य रूप हे x + b = 0 म्हणजे a नॉट इक्वल टू 0 जे रेषीय समीकरण ज्या सोडवण्याच्या पद्धती आहे त्याचे पहिल्यांदा सोपे रूपांतर करायचे आहे. त्याच्यानंतर एक चल दुसरीकडे आणि स्थिरांक दुसरीकडे घ्यायचा आहे. तर चलाची किंमत याच्यानुसार आपण शोधू शकतो.